आता बघूयात टॉप 9 मोठ्या बातम्या। कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करणार का? कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा एकदा शेतकऱ्यांसमोर उद्धट वर्तन। वावरातील कांद्यांचेच पंचनामे होतील, घरात ठेवलेल्याचे पंचनामे होणार नाही, कोकाटेंचं वक्तव्य। कोरेगाव भीमा प्रकरणामध्ये शरद पवारांना पुन्हा नोटीस बजावा, तर प्रकाश आंबेडकरांची कोरेगाव भीमा चौकशी आयोगाकडे मागणी। शरद पवारांनी यापूर्वी सुद्धा आयोगाने दिलेल्या नोटिशींकडे दुर्लक्ष केल्याचा आंबेडकरांचा दावा। राऊतांनी उपमुख्यमंत्री शिंदेंना नरकातला स्वर्ग या पुस्तकाची प्रत पाठवली। संजय राऊतांनी शिंदेंना पुस्तकासोबत पत्र सुद्धा पाठवल्याची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या 3 दिवस बैठका। राज्यभरातून प्रमुख नेते या बैठकीला उपस्थित राहणार। शिवतीर्थावर 3 ते 5 जून या दरम्यान या बैठका होणार। सरकारी कर्मचारी महिलांकडून लाडकी बहीण योजनेचे पैसे लाटल्याचा प्रकार। 2652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, तर अजूनही 6 लाख कर्मचाऱ्यांची पडताळणी होणार। सुशील आणि शशांक गवणे यांच्या अडचणीत वाढ। दोघांनी सुद्धा बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतला। बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्यामुळे या दोघांवर आता गुन्हा दाखल। हगवणे बंधूंना शस्त्र परवाना जालिंदर सुपेकरांनी दिला। दरम्यान त्यांचा त्यामध्ये हात असल्याचा यामध्ये समोर। हगवणे बंधूंच्या शस्त्र परवान्याच्या फाईलवर सुपेकरांची सही। बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवला हगवणे बंधूंनी शस्त्र परवाना। पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर हगवणे बंधूंचे मामा। तत्कालीन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांच्या परवानगीनंतर सही केली। जालिंदर सुपेकर यांचं TV9 मराठीला स्पष्टीकरण। शस्त्र परवाना देण्याचा मला अधिकार नव्हता, सुपेकरांचं वक्तव्य। निलेश चव्हाणच्या मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू। मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मिळवण्यासाठी पुणे पोलिसांकडून कोर्टात अर्ज। कोर्टाकडून परवानगी मिळताच निलेश चव्हाणला आता स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार।